आता म्हणलं कात्रजकडे जायचंय, जाताना बघितलं होय भावा बिग फॅन, एक नंबर भाव, लय भारी वाटलं. तर सबस्क्राईब. बाकी थंबनेल तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट करून सांगा. थंबनेल कमेंट करून सांगा एकदम शुद्ध मराठीमध्ये. मला म्हणते जाऊ नको राईडला, घरीच काम कर म्हणते आहे. गोष्ट आहे भावनो, ह्याला मी आताच अडकवणार नाही, कुठंच अडकवणार नाही मी ह्याला. मी ह्या गोष्टीला तवाच अडकवणार माझ्या घरामध्ये, जेव्हा माझं घर एकदम चांगलं होईल, भारीतलं माझं घर होईल ना. ही जी दिसते ना एवढी समधी पुणे सिटी, इकडे साईडला समजा पुणे पुणे. भाव काय म्हणतो, सपनात पण विचार नव्हता गेला, सपनात पण विचार नव्हता केला, शपथ नव्हता केला आपली भेट इथं होईल म्हणून. गुड मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका आपके भाई के चैनल में. नहीं गलत है, शाबाश बेटा. गलत आहे. हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आजचा ते दिवस आहे जी दिवस आज गावाकोंड डायरेक्ट मुंबईकडे जायचा. पण एक कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. ट्विस्ट तुम्हाला पुढं सांगतो, ते आधी सांगतो. ही समोरची शेती बघून घ्या आणि ह्यातमध्ये जी झोप लागते नाही इथं अशा 3-3, 4-4 भांगा वाकडा अंगावर पांघरून घेऊन ती आनंद वेगळा आहे. हा आनंद काय आहे? तात्या काय झालं हाताला? हाताला काय झालं? या पल्ला दुखतंय का? हमारे आजोबा गिर गए ना तो उनका हाथ जरा थोड़ा टूट गया है नॉर्मल से, थोड़ा दुखत नाही ना? कौन है ये लोग, कहां से आते हैं? दुखतंय का? जेवा येतंय का? ते आता जेवा येतोय. बरं होऊन जाईल नीट का नाही? जसं पडत त्यालाच कळतं. हे पण मला काल कळलं आलं, मला सांगितलं नव्हतं कोणी. तसं पण हे रान आहे मस्त एकदम मस्त मस्त. काय लावलं ह्यातमध्ये? गहू भैमुख. ह्यातमध्ये गहू आणि भैमुख लावलेला आहे. तर असं काहीतरी वाकळा बघा किती घेतले अंगावर. 1 ही 2 ही 3 वाकळा अंगावर. पण रात्री थंडी गावाकडली ही नेक्स्ट लेवल जास्ती दाईवार खतरनाक आहे. सिल्वर प्ले बटन घेऊन ये, चल मला घेऊन जायचे खाली, चल लवकर. सिल्वर प्ले बटन येते, पॉवर बँक घेऊन ये, समजा गोष्टी येतं चार्जिंग लावलं त्या मी निघायचे खाल्ले घराकडे. पुढला ट्विस्ट तुम्हाला पुढे सांगतो काय ती. त्यावर तुम्ही लाईक करून मस्त सबस्क्राईब करून डाल दो आपल्या बायको. तर ट्विस्ट तुम्हाला सांगून देतो. ट्विस्ट काय आहे ते? ट्विस्ट असं आहे कहाणीमध्ये की मुंबईला जायच्या आधी मला उतरायचं आहे पुण्यामध्ये. आता या पाठीमागचं एक रिझन आहे का उतरायचं आहे. तर पुण्यामध्ये सध्या आपला पॉडकास्ट येतं. 3 पॉडकास्ट आहेत मोठं. पण त्यातला एक छोटा आहे. पण छोटावाल्याला मी आज गेल्या महिन्यापूर्वीच म्हणलं होतं की हो मी येतो. मग 2 मोठं आहेत खूप, म्हणजे त्यांना लाखाच्या वरती व्ह्यूज आहेत. म्हणजे 2 लाख 3 लाख असे व्ह्यूज एका पॉडकास्टला येतात. एक असा चॅनल एक आहे त्याला 60,000 70,000 पर डे असे व्ह्यूज येतात. आणि एक आहे त्याला 500 600 700 800 1000 2000 3000 असे व्ह्यूज येतात. तर मी ज्या माणसाला होय म्हणून बसलो पहिल्यांदा ते आहेत 2000-3000 वाला. तर मला तिकडे जायचं कारण की मी शब्दाचं उल्लंघन करू शकत नाही. कारण की गणेश भाऊचा असं आहे, शब्द लय महत्त्वाचे आहेत माझं. मी दिलेला शब्द मी काही पाळतो असं मी असं म्हणतो. सत्य बात आहे, मी असेच पाळला आहे काहीतरी. आणि हीच खरी गोष्ट आहे की मी शब्दाचा लय पक्का माणूस आहे. 1,00,000-2 लाखाकडे व्ह्यूजला जाण्यापेक्षा माझं एकच म्हणणं असतं, ज्याला होय म्हणलं त्याकडे जावा. कारण की जबा नाही तर सबा नाही, काय माहीत नाही पण आहे काहीतरी. पण चला आता जाऊ घरी, आंघोळ करू, कारण मला सोडा यायचा या. तर चला आंघोळ करून निघू कोरडवाडी काढल्या साईडला. ह्या बाईचं आलो पण विश्वास भाऊला भेटलो नाही. जाताना थोडी गाडी घ्यायला लागेल मला, नाही तर नाराज होईल माणूस माझ्या. मोबाईल चार्जिंग लावला आहे आणि ठेवायची काय सुविधा आहे बघा. पिशवी अशी अडकवलेली ठेवण्यासाठी. एक गोष्ट आहे बरं का, ही मला माझ्या स्वतःच्यावर गर्व आहे मोठा की मी माझी कुठली पण गोष्ट दाखवायला लाजत नाही. म्हणजे हो माझ्यापाशी ही गोष्ट आहे. माणसांपाशी असते जसं कमट्या ठेवायला. मी लय हाय घरामध्ये राहिलो, लय म्हणजे करोडाच्या घरामध्ये राहिलो. मला माहिती आहे लोकांची कशी घरं असते. पण मला तरी पण मला हे घर दाखवायला माझी लाज वाटत नाही. हो माझा पसारा असा पडला असतो या, कारण की मला स्वतः विश्वास आहे की मी एक दिवशी करोडाचं घर बांधणार आहे. तर त्यामुळे ही गोष्ट दाखवायला मला काहीच वाटत नाही. घर आहे ना बरं प्ले माझं बटन ठेवून जायची वेळ आली. मला सिलू हां एक गोष्ट आहे भावनो, ह्याला मी आताच अडकवणार नाही, कुठंच अडकवणार नाही मी ह्या गोष्टीला तवाच अडकवणार माझ्या घरामध्ये. जेव्हा माझं घर एकदम चांगलं होईल, भारीतलं माझं घर होईल ना, त्यावेळेस मी ह्याला माझ्या घरामध्ये अडकवेल. तर मी ह्याला घरात अडकवणार नाही. ही गणेश भानोशाना सोडलेला शब्द आहे तुम्हा सर्वांना. ओके, तर ह्याला आता ठेवतो या आणि लास्टची वेळेस जेव्हा येईल तेव्हाच बघणार मी. गाडीच्या टॉप बॉक्समध्ये ठेवून टाकतो. काय केलं जेवायला? कुठे का जेवण केली का नाही? 3 चपात्या बसवते बा झाल्या. 3 चपात्या आणि कांद्याची आमटी करायची चालू आहे सदलाक. आईने सकाळ मस्त खाल्लंय आज. मला म्हणते पैसे कुठं जाते येईल, एवढं पैसे कुठं जाते असं म्हणते. तिला सांगतोय खर्च होतो, बाहेर असल्यावर खर्च होतो. बाहेर जायचंच नाही.
मला म्हणते जाऊ नको राईडला, घरीच काम कर म्हणते आई. घरी रानातलं केलं तर बाद झालं. आम्ही कवड्याचं दाही रानातच काम करायचं ना, अशी लोकांना जिंदगी हे करून टाकायची. आपल्या स्वतःच्या रानातलं स्वतःच्या रानातलं गेलं तरी नाही, पण झालं ना ती हिथच राहील ना. मग इकून टाका. टाकी इकून तुला इकून टाक वाटतंय तर. मी कवड्या रान करते 10 एकर कर ना बिंदास्त. आणि तू कर घरचं इथलं. मी का करू, पण मला नाही ना रान करायचं, मला शेती नाही करायची, मला काहीतरी वेगळं करायचंय. तू वेगळं करायचा. बसतोय समजा आलेलं मुडबत फत्ता फत्ता थप्पा थप्पा मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? थप्पा थप्पा. माझं लय, मला असं असं बोललं ना, मला लय राग येतो. मला कामात विघ्न आणल्या मला लय राग येतो कोणतरी. द्याशे सोडून. सुका पाटील खातो फक्त 35 भाकरी, मी खातो 3 चपात्या, कालवण, कांद्याची आमटी. मलाही लय आवडते कांद्याची आमटी. इतकं भारी चवदार आहे का नाही, बोला पण माझ्या. वा वा वा. आता मी आयुष्यामध्ये काय ना काय बनवून माघारी जाणार. आता तवर येत नाही. हा गणेश भानुशाने बोललेला शब्द आहे, आता येत नाही माघारी. काय ना काय करून दाखवणार. आता निघालोय बघा. आता चला, बाय बाय. रेल्वेत असलेला हा काय नाही नग ती असं होत लय रेल्वे मध्ये असंच होत. मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, 1 सेकंड यार, मजाक हो रहा है. काय म्हणलं होतं, बाबा माझ्या थोडाफार नाराज असेल म्हणलं होतं मी. बाबा पैसे आलोय आता. आले बाबानं काय आता टायवर शाल घालायला चालू केली. कुठं शेवगा शाल ठेवली इकडं. आल्या डायरेक्ट असं गळ्यातलं घालायला चालू केलं. म्हणलं तसलं नको म्हणलं. विशाल बाबा तुम्ही नाराज हो ना हो, नाराज व्हायचं नसते हो. तुम्ही काय म्हणलं त्याशी, मी मुंबईत येणार नाही, आलो नाही तुम्ही काय नाही नंतर मग. असं आहे काय. बरं चला, काय काम आहे काय तर नसलं काय तर मग चला करू वाटेला. तुम्हाला सोडायला मीच येणार शेवट. तुझा मग त्याला लावतो घरी आता. आणि ईशाल बाबा म्हणतं मी सोडायला, तर जा मग ईशाल बाबा संग. कशा लोक ट्रेन पण काय मग थोडं काय पोचून जाईल, ट्रेनपर्यंत पोचून जाईल मी. ही गाडी आता मला सोडायला यांना या कुर्डवाडीपर्यंत, आणि कुर्डवाडीमधनं मग नंतर ना मी ट्रेनने जाणार नाही. पण मला ट्रेन गावत नाही, मला 11ची 11:30ची ट्रेन घेऊन 10 वाजले ते मला इथंच. कहाणीमध्ये एक समजा जास्त भारी ट्विस्ट काय आलाय माहिती आहे का. आता मी रेल्वेच्या जवळ आलोय आणि टिंबुरीत इष्ट लागते. आता मला दरबारची ना सवय आहे की रेल्वेनं मुंबईला जायची. तर काय झालं ना, माझा सकाळ अचानक प्लॅन बदलला की बाबा मला पुण्यामध्ये थांबायचं आहे, कारण की पुण्यामध्ये थोडं काम आहे आपलं. तर पुणे किती, टेंभुर्णीमध्ये 150 किलोमीटर आहे. आणि इष्टीनं जायचं म्हणलं तर लईत लई 200 रुपये खर्च येतो. आणि हे कोंड किती येतो, हे कोंड लईत लई 90 ते 100 रुपयाच्या आसपास हे कोंड खर्च येतो या. आणि गाडीला तेल किती गेलंय, गाडीला तेल गेलं 300-400 रुपये तेल गेलं या. तर माझं कसं म्हणलं होतं, ह्या इथं आल्या विषयाला म्हणून माझ्या लक्षात दिलं की नाही बाबा मग तिथं इष्टी होती तुम्हाला तिकडं जायला, पुण्यामध्ये जायला. मग ह्या इथं कुर्डवाडीमध्ये आल्या. मग अचानक माझी बुद्धी पेटली, अरे काही कोंड कसं काय, पण ती माझ्या लक्षामध्ये नव्हतं. असं झालं. पण जाऊन द्या, काय असे विषय नसतो या. टाकला पाऊल कधी पण माघारी घ्यायचं नसतो या, असं माझ्या आई सांगणं या. ईशाला तुमच्या ह्यातमध्ये काय मत या. काहीच मत नाही, जे आहे ते आता योग्य आहे. तिकडून आपल्याला काहीतरी संकट होतं, त्यामुळे इकडून आलो आपण. बेकार. फिरवा फिरवी जमली पाहिजे, फक्त फिरवा फिरवी शब्दात ना फिरवा फिरवी जमली पाहिजे. मला समाधान, आता जे आहे ते खरं बोलायचं. देवाला तिकडे काहीतरी वाईट दिसतं, तिकडून जा बाबा तू. हा बरोबर, ही खरी गोष्ट आहे. शेवट बघतो कुणाचं आपण. काल हे बघा हो इथं संपला. विशाल भावना सर मला सोडलेलं आहे रेल्वे स्टेशनला कुर्डवाडीच्या. आता मी आलो रेल्वेमध्ये. पण मला वाटतं मी जर एसटी मध्ये गेलो असतो माझं लय भारी काम झालं असतं राव. एकदम मस्त बसून गेलो. आता लई चांबाचिंबी चँगरा चिंगरी लय होते या. हा असू द्या, इथं तिकीट काढायचंय मला. रेल्वे स्टेशन आलो तसं समजे भाऊ लोक भेटले. भाऊ कुठला आहे तुम्ही? आम्ही कुर्डवाडी कुर्डवाडी चाललो होतो आम्ही. तुम्ही दिसला म्हणून तुमची गाडी घेण्यासाठी आलो. अरे वा, छान, खरंच भारी वाटतं या. जावा आता पोलीस वरती निघाला ना, आर्मी
जिंकून येतो आता. हा. 100% भारत माता की गणपती बाप्पा. आमचा ही भाऊ आहे बरं का, सांगतो मला. हे भाऊ म्हणजे असं आहे का नाही, आमचा रेल्वे लाईनमध्ये असतं. कुठं काय झालं का नाही, भाऊ असं करायचं, भाऊ इकडं आपलं सायकल पाठवायची, भाऊ कशी करायला लागेल काय, तर भाऊ आमचा लगेच 1 मिनिटात हजर असतो या असल्या कामांमध्ये. सांगायचं आता रेल्वे यायला लागली, या जशी रेल्वे तसं रेल्वेमध्ये बसू आणि निघू पुण्याकडल्या साईडला. पुण्यात किती वेळ पोहोचल? 3 वाजता बसतो. किती? 3 वाजता. 3 वाजता पोहोचतोय? हो. इतका वेळ लागतोय? मग काय आईच्या गावात इतका वेळ लागतोय पुण्यात पोहोचा, हे मला नव्हतं माहितीकडे. चला असू द्या, एडिटिंग तर होईल जास्त आता माझी. आमचं पुणे स्टेशन आलेलं आहे, त्यामुळे आता मला उतरायला लागतं या. 3 तास प्रवास करून फायनली मी पुण्यामध्ये पोचलोय. आता उतरायचं आहे भावांनो. माणसं पळायला लागली बघा, खिडकीत नाही बा. मी सध्याला पुणे जंक्शनला उतरलेलो आहे. आता मला जायचं आहे कात्रजला. पत्ता आलेला आहे, समजा गोष्टी आलेल्या त्या. कात्रज जायचं आहे. ही बघा गाड्या पॅकिंग करून उभा आहे त्या. निघाल्या लद्दाख ट्रिपला आणि मी निघालो इथनं वर. लोकांचा आवाज येतो, आता बंद करतो. ओके झाला लोकांचा आवाज बंद. सध्या आता मी निघालेलो आहे रेल्वेच्या जाळ्यामधनं सोडून सध्या बसच्या जाळ्यामध्ये अडकायला निघालेलो या. हिकल साईडला पुढं बस स्थानक आहे असं वाटतं या. कार्यालय आरक्षण, अरे कुठं असेल, इकडेच असेल कुठंतरी, बघू. आलो आहे असं काहीतरी पुण्यातल्या मार्केटमध्ये. आणि आता हिकल साईडनंच रस्ता आहे मला बस स्थानकाकडे जायला. घाम निघला माझा, घाम निघला. अरे काय पण म्हणा, पण ब्लॉगिंग करायला मजा येते बरं का, जर का तुम्ही प्रेमानं ब्लॉगिंग केली तर. हो हो सॉरी. काय करता इकडं? काय मी पुण्याला आलो आहे, थोडं कामानिमित्त आलो आहे. राईट आता हां आता मुंबईला चालू. भाऊ काय म्हणतो, सपनात पण विचार नव्हता याला. सपनात बिन विचार नव्हता केला, शपथ नव्हता केला, आपली भेट इथं होईल वरून. कसं वाटतंय? लय भारी. ए भाऊला 1 नंबर वाटतंय बरं का, खरंच लय भारी वाटतंय. लय भारी. कसं काय ओळखलं भावाला? हातात हात द्यायला लागला डायरेक्ट. 1 नंबर भाऊ, 1 नंबर. जेवय रे आपल्यावर समजायचा. घ्या फोटो, चला. बस स्टँड इकडेच आहे ना, बस स्टँड. चला घ्या फोटो. नमस्कार. काय व्हिडिओ बघतो आम्ही. धन्यवाद राव. जागोजाग माणसं आहे, जागोजाग माणसं. भारी वाटतंय. कुठला आपण? आम्ही लोणावळे. चालतंय, ठीक आहे जावा. मग दादा काय चाललंय तुमचं? आहे आम्ही तोरणा किल्ल्याचे. तोरणा किल्ला, वा जायचं एक दिवशी तोरणा किल्ला पण जायचंय मला. बरं बस स्टँड कुठे आहे इथं? कुठे जायचं तुम्हाला? बस कात्रजला जायचंय मला. कात्रजला समोर आहे ना? ओके ठीक आहे. कात्रजची हा चालू असते सारखी. ओके चालतंय, येऊ मग. धन्यवाद. ह्या समजा दिसतं या यूट्यूबला येतं आता. ओके जाऊ का? हा हा. काय चाललंय? गडावरले हा गडावरला. जागोजाग माणसं आहेत या. कुठे गेलते तुम्ही? मी लांब 3 देश फिरलो सायकलीवर. तुमचं घर बघितलं आम्ही. राव धन्यवाद. कुठलं तुम्ही? दौंडच आहे का? अरे वा 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 बाप. हां पुकारते ते इथं, ही चांगली गोष्ट आहे. पुकारते ते या इथं लागते त्या समजा बसा. बघू आता कुठं जायचं. बघा समधी वारकरी मंडळी इथं आहे. दादाला मी सहज म्हणलं, दादाचं लक्ष इकडे होतं दुसरीकडे. दादाला म्हणलं, दादा म्हणलं कात्रजकडे जायचंय. दादानं बघितलं, होय भावा बिग फॅन, 1 नंबर भाव, लय भारी वाटलंय. नशीब आहे, नशीब आहे. राव जेव काय सहज येणार. बरं कात्रजची कुठं लागते एवढं सांगा, मला माहित नाही इथलं काही. ठीक आहे, इथं ह्याच्या पलीकडे. ओके इथं नाही लागत कात्रजची बस. कात्रजची बस इकडं आंबेडकर पुतळ्यापाशी लागते. तिथं मास्तर म्हणते ती समजे ना, मला तिकडे जायला लागेल ठिकाणल्या साईडला. अरे आईच्या गावात पाय समजेकडे इकडे वकून गेलंय राव. माझ्यासमोर बॅक करून वकलंय राव. कुशाल अवघड आहे भावाला का तुझं. खाद्दा म्हणून कोण आहेत का पचत नाही तर. कैसा दिखताय पुणे का मार्केट. बघा असं मार्केट असते काहीतरी. पुण्याचं मार्केट लईच 1 नंबर. हा पण एक गोष्ट आहे इकडल्या साईडला, म्हणजे गाड्या आहेत ना, जसं गाड्या पाहिजे ना, तसं गाड्या बघायला मिळत नाही त्या. म्हणजे अशा कशा हां मुंबईमध्ये जर गाड्या बघितल्या ना, अरे दिल खुश होऊन जातो गाड्या बघून मुंबईमधल्या. पण पुण्यामध्ये तसे चपटे गाड्या त्या BMW मर्सिडीज इकडल्या भागात नाही त्या बघायला मिळणार तुम्हाला जास्त. मुंबईमध्ये नेक्स्ट लेवल. बघा इथं पुढं बस स्टॉप आहे, बघा समोर बस स्टॉप आहे, तिथं भेटू शकते गाडी मला. का आता म्हणत. ओके ओके ओके. कात्रज हां हां भेटली रे, भेटली. मुंबईच्या बसमध्ये AC असते आणि पुण्याच्या बसमध्ये गरम AC आहे समजा. गरम AC समजा नाही, गरम AC नाही रे, गरम आहे गरम. हे बघा बघा रस्तं, माणसं, गर्दी समजे खरी आहे. ओके खतरनाकमध्ये जाम लागलेला आहे. समजा गुतून बसलोय बघा बघा. समजा गुतून बसलोय.
ड्रायव्हर भाऊन कंडक्टर भावांनी वार वैतागल्या ते या घातले खालनं शेवटी नाहीला जाणं हे बा खालनं घातले. अजून तरी अर्धा तास लागतोय पोचायला, अजून अर्धा तास कंप्लीट लागतोय पोचायला. इतकं जास्त गर्दी आहे. फक्त जायचं 7 किलोमीटर. ओके आली माणसं समजे आतमध्ये. पुण्यातलं नियोजन वेगळे समजा. इकडे कधी आले? आता जितक्यातच आलोय पण पोचलोच नव्हता. होय का? थोडं काम आहे जरा थोडं. गावावरून आलाय काय? हां तुमचे रोज व्हिडिओ बघतो मी. धन्यवाद राव धन्यवाद. ओळखत आहे समजा जाग ओळख आहे. काम काय आहे हे मी सकाळी सांगितलं होतं पण आता भाव यायला लागले ते. काय बोलता काय चाललंय? धन्यवाद राव मनापासून धन्यवाद आभारी या. ओके आता जातो ते पॉडकास्ट शूट करायचं आहे. ते गाडी यायला लागली मला न्यायला तर तिकडे कटलं आपण घेतलंच का? ओके ठीक आहे चालतंय. ओके जागो आता वाटतंय तुमचा गणेश भाऊ लय जास्त फेमस झाला असं या काम. बघू आपल्याला एक भाऊ न्यायला लागलं तर ज्यांच्यापाशी आपलं काम आहे. काम काय सकाळी सांगितलंय का नाही माहिती नाही पण पुढे गेलं पाहून एकदा सांगतो मी तुम्हाला. भाऊ आलेत नेण्यासाठी. तुम्हाला म्हणलं होतं कोणी आण नाही. आज तुम्ही यांना माझ्या व्हिडिओमध्ये बघताय, उद्या तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये मला बघताल तुम्ही. चला या. अहो काय सांगायचं माणसं जागोजाग ओळखते ते जागोजाग. अहो काय इथं थांबलो तिथं थांबलो की लगेच माणसं गोळा आणि त्यांना बघून अजून आसपासची माणसं गोळा. चांगलं आहे ते सगळीकडे पोहोचलंय आता. राईट चला जाऊ ठिकाणावर ठिकाणा साईडला. माझ्या हे तर तोंडाला पाणी सुटलंय मागा धरणं वासानं. तसं सांगतो ताईने का जेवायला केलं एकदम मस्त मध्ये. कढी का वरण आहे. वरण नाही बटाट्याची भाजी उसळ आहे मस्त मध्ये. नागपूरचं नाही हे नागपूरचंच काहीतरी ठेसा आहे म्हणते ती. याला टेस्ट बुक कशी ती भयंकर भूक लागली. सकाळी जेवण केलं तर काय म्हणायचंय भाऊ काय म्हणायचंय का? एक नंबर आवडेल तुम्हाला जेवण. भाऊ लय मोठा अभिनेता आहे तर त्यांना मोठं पिक्चर पण केलं आहे तर ती उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये समजा डिटेल मिळेल. उद्या आपण स्टुडिओमध्ये यांच्याकडून पॉडकास्ट येणार नाही. आपला पॉडकास्ट उद्या शूट होणार नाही. कसा होणार नाही कुठं होणार नाही. पुढल्या ब्लॉगमध्ये कळण. सल्लाग तोंडातनं पाणी घाळ्या खाली येते. आधी महत्त्वाची गोष्ट मला जेवण करू द्या. बाकीच्या समजा गोष्टी नंतर सांगतो. ओके ही जी दिसते ना एवढी समधी पुणे सिटी इकडे साईडला समजा पुणे आम्ही सल्लाग साईडला आहे जरा थोडं पुण्याच्या म्हणजे कात्रज पुण्याच्या मधोमध येत आहे का साईडला येत आहे? मधोमध येत आहे नाही शेवटचं टोक आहे. शेवटचं टोक आहे ना. आम्ही सध्याला पुण्याच्या लास्टच्या टोकला आहे कात्रज काढल्या साईडला. आणि जर आमच्या समोर साईडला जर बघितलं ना समजा मोठ्या अशा बिल्डिंगा मला शिमलाची आठवण आली. अशी घरापाट घरं ही बघा ही कल्ल्या साईडला तुम्हाला दिसते. ही बघा तिकडे दिसते ना ही समजा घर आहेत. हे बघा टावर बिवर हे बघा तिकडं मोठं क्रेन आहे एकदम. तिकडं काहीतरी बहुतेक चालू दिसतंय बघा कॅमेरामध्ये. असं लांब क्रेन आहे काहीतरी असं माल उचलून शिफ्टिंग करून ठेवतो. आम्ही वर आलो आहे. वर घरावर नर्सरी केली काहीतरी. थंडी भयंकर वाजायला लागली मला तर. हां थंड वाजते व थंडीच वाजायला लागली काय भानगडच काय नाही. माझं वजन वाढल्यामुळं असं होतं या. आपण हाईटला आहे ना. होय का? तर ही तर थंडी कमी नॉर्मल. गावाकडल्या साईडला ह्या टायमिंगला थंडी बघितली ना अरे बाप रे. वाकडा ह्या टायमिंगला वाले असते आमच्या गावाकडे. इथं उंच बिल्डिंग आहेत ना म्हणून. पण गावाकडे जी झोप लागते ना ती झोप ती नेक्स्ट लेवल आहे. तर भावांनो सध्या आम्ही मस्त म्हणजे आता ब्लॉग एडिटिंग करतो पूर्णपणे. निमा झालेला आहे निमा राहिलेला आहे. लास्टचा आउटरो घ्यायला मी बिल्डिंगच्या वर आलो होतो. तर असा काहीतरी आजचा व्हिडिओ होता मी पुण्यापर्यंत येण्याचा. आणि आता उद्या पॉडकास्ट बघा कसा शूट होत होती. पुढल्या व्हिडिओमध्ये समजा गोष्टी कळतील. तिथनं पॉडकास्ट शूट करून मी जाणार नाही मुंबई केल्या साईडला. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी लास्टला मुंबईला दिसेन. तर उद्याचं प्लॅनिंग उद्याच्या व्हिडिओमध्ये तसं माझं काय प्लॅनिंग एका तासाचं पुढचं सांगता येत नाही काय होईल. गाणं आता येतं तर गाणं थोडक्यात नंतर तिथं असतो या. तर भावनो असा काहीतरी आजचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब. बाकी थंबनेल तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट करून सांगा. थंबनेल कमेंट करून सांगा एकदम शुद्ध मराठीमध्ये. इंग्लिश आणि इंग्रजी कमेंट आहे ना ही मला कळत नाही. आता सांगतोय मराठीमध्ये कमेंट करत जावा जेणेकरून मला तुमच्या कमेंट एकदम मस्तमध्ये कळतील. व्हिडिओला करा लाईक चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र. ओके.